आणि हा निंबादेवीचा 7 नंबरचा रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये बघूया आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो की नाही कॉर्नर मध्ये आणि क्रॉस करून आपल्या रिंगणामध्ये परत आणि पाचपूरचा लांबालाचा रेडर निंबादेवीच्या प्रांगणामध्ये म्हणा किंवा रिंगणामध्ये म्हणा खेळता येतो बघूया सेंटर मध्ये अजून कॉर्नर मध्ये अजून सेंटर मध्ये परंतु अजूनपर्यंत यश काही प्राप्त करता आलं नाही आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस आणि हा निंबादेवीचा नावाजलेला रेडर 5 नंबर दोन्ही पायाला 2 पट्ट्या बांधून किंवा लावून खेळता येतो पाचपूरच्या रिंगणामध्ये शान बक्का मेंढरी कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये अजून कॉर्नर मध्ये 5 नंबरचा रेडर बघूया आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो की नाही आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापर आणि जशाच तसे आता जसा रेडर मारला त्याच्यापेक्षा दुपटीनं शरीर प्रकृतीनं दाढ दक्कट असणारा रेडर आणि अजूनपर्यंत संघासाठी यश प्राप्त करता आलं नाही बघूया परंतु क्रॉस करून परत आपल्या रिंगणामध्ये आणि डो डायरेक्ट मध्ये बिगर नंबरचा प्लेयर गाडी चड्डी बनियान घालून खेळता येतो पाचपूरच्या रिंगणामध्ये शान एंट्री बक्काम बढिया कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये परत कॉर्नर मध्ये आणि अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त करता आलं नाही शान एंट्री बक्काम बढिया रेडर आणि हा पाचपूरचा रेडर हा सुद्धा डो डायरेक्ट मध्ये निंबादेवीच्या रिंगणामध्ये खेळतो आहे बघूया आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो की नाही आणि रेडर आउट पंचाचा निर्णय अंतिम आणि हा निंबादेवीचा 7 नंबर पाचपूरच्या रिंगणामध्ये मला पकडा इकडून तिकडे तिकडून इकडे बढिया शान एंट्री बक्काम बढिया सेंटर मध्ये गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि त्याला सेंटर मध्येच यश प्राप्त झालेला आहे आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस आणि ह्या पाचपूरचा मूर्तीलाल कीर्ती महान याप्रमाणे खेळता येतो सेंटर मध्ये अजून कॉर्नर मध्ये अजून सेंटर मध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे शान एंट्री बक्काम दोन्ही पायाला पट्ट्या बांधून लाथ मारून गडवाद करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या रिंगणामध्ये वापस किंवा खेळाडू खेळता येतो पाचपूरच्या रिंगणामध्ये शान एंट्री बक्काम बढिया कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये परत कॉर्नर मध्ये परत सेंटर मध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे हात मारून गडवाद करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस आणि हा पाचपूरचा 5 नंबर 05 10-5 खेळतो आहे निंबादेवीच्या रिंगणामध्ये बढिया लाथ मारून गडवाद करण्याचा प्रयत्न अथोकाट चालू आहे परंतु अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त झालं नाही लाथ मारून शान हे म्हटल्याप्रमाणे लाथ मारून गडवाद करण्याचा प्रयत्न होता परंतु लाथ मारूनच गडवाद करत तो आपल्या रिंगणात परत गेलेला आहे शान एंट्री बक्काम बढिया आणि हा निंबादेवीचा रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये बढिया शान एंट्री आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस
आणि हा परत 10-5 0-5 दोन्ही पायाला 2 पट्ट्या बांधून निंबरीच्या रिंगणामध्ये खेळतो आहे तो. शान एंट्री धक्का बढिया कॉर्नर मध्ये अजून सेंटर मध्ये बढिया. अजूनपर्यंत त्याला यश प्राप्त करता आलं नाही. बघूया आपल्या संघासाठी परत आपल्या रिंगणामध्ये आणि हा निंबादेवीचा दूर डायरेक्ट मध्ये पाचपूरच्या रिंगणामध्ये पॉइंट निंबादेवी. आणि परत 0-5 दूर डायरेक्ट मध्ये निंबादेवीच्या रिंगणामध्ये आणि शान एंट्री बक्कम बढिया. दोन्ही वेळ झाला जातो लात मारूनच गडी बाद करून नेत आहे. आणि निंबादेवीचा रेडर सेंटर मध्ये परत कॉर्नर मध्ये आणि वापस आपल्या रिंगणात. आणि पाचपूर निंबादेवीच्या रिंगणामध्ये कड़मी की सीरा टाका वाड़ के जाता आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस. आणि निंबादेवीचा पुरा 5 नंबर पाचपूरच्या रिंगणामध्ये मला पकडा खेळतोय तो पाचपूरच्या रिंगणामध्ये. आणि अशा प्रकारे त्याची शान प्रकारे पकड झालेली आहे. आणि हा पाचपूरचा निंबादेवीच्या रिंगणामध्ये इकडून तिकडे आणि अशा प्रकारे त्यांचा निर्णय अंतिम राहील का? बेहतर म्हटलं की दोन्ही संघाला एक पॉईंट. पंचाचा जजमेंट म्हणा किंवा निर्णय म्हणा पंचाचा निर्णय अंतिम राहील. आणि हा निंबादेवीचा ओचापुरा रेडर एका पायाला लाल पट्टी आणि एका पायाला काळी पट्टी बांधून पाचपूरच्या रिंगणामध्ये आणि परत आपल्या रिंगणामध्ये वापस. आणि हा पाचपूर रेडर निंबादेवीच्या रिंगणामध्ये शान एंट्री बक्काम बढिया कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये परत कॉर्नर मध्ये अजून सेंटर मध्ये इकडून तिकडे आणि अशा प्रकारे गडी बाद करून हा पंच निर्णय घेईल ते दिशा पूर्व 1 पॉइंट पाचपूर 1 पॉइंट. टाइम चालू. ऍक्शन पॉइंट कोणी मारू नका. आणि हा निंबादेवी रेडर पाचपूरच्या रिंगणामध्ये बघूया आपल्या संघासाठी. हा 1 पॉइंट निंबादेवी. दोन काढून घे. हा रेड झाल्यानंतर मध्यंतर होईल. मध्यंतर म्हणजे
इंग्लिश मध्ये हाफ टाइम. हा 5 नंबर बढिया लाट मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि वापस इथे